तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर कंप्लीट आपले 3-4 महिने झाले आपले ब्लॉगच नाही आले आपल्या यूट्यूब चॅनलला. त्याचं कारण असं की आयडीला थोडं प्रॉब्लेम चालले होते, त्याच्यामुळं आपल्या आयडीला थोडे ब्लॉग येत नव्हते. आणि सध्या थोडं माझ्या मागं काम पण होतं, पण ब्लॉग येत नव्हते. पण आता डेली आपले कंटिन्यू ब्लॉग येणार यूट्यूब चॅनलला. बघू शकता दररोज आपले डेली ब्लॉग येणार. आता विषय हार्ड दररोज येत जाणार आपले, कारण असतं मित्रांनो थोडंफार आयडीला आपले थोडं कॉपीराईट वगैरे पडले होते, त्यामुळे थोडं हे झालं होतं. दररोज येणार. चिमण्याचा कसा आवाज येतो बघा ना, चुरचुरच आवाज येतोय बघा. लय भारी येतो राव, एकदम बेकार. मित्रांनो समजा आपलं ते आता थोडं माझे इंस्टाग्रामला मी कंटिन्यू करीत होतो. इंस्टाग्रामला अजून पण कंटिन्यू आहे. यूट्यूबला थोडं आयडीचं तुम्हाला सांगितलं, आता आयडीचं प्रॉब्लेम चालू होतं. दुसरा एक विषय होता, त्याच्यामुळे आता काही विषय नाही, सगळा विषय सोल्व करून टाकला. आता आपले डेली ब्लॉग येणार. सध्या बघू शकता आपलं इकडं रूटर वगैरे आणून रान रेडी केलं आहे. आणि आज वातावरण कसं झालं आहे, आज वातावरण एकदम भारी झालं आहे. असं वाटतं आज पाऊस येईल. आय होप आज पाऊस यावा, कारण पावसाची वाट बघतो आपण. आपला ऊस बघा कसा आहे. आपला ऊस एक नंबर आला आहे. आता काय झालं, थोडं त्याला हे करायचं आहे, आता खत टाकायचं आहे. पण आपल्या गंगाला पाणी नाही सध्या, त्याच्यामुळं खत टाकायला नाही जमणार. आणि आपला ऊस थोडा थोडा करपायला लागला आहे, म्हणजे त्याला सध्या पाणीच नाही बघा. गंगाचं पाणी संपलं आहे आणि डबल आपल्याला पाण्याचा काही विषयच नाही. पाण्याचं दुसरीकडे काही आपल्याला साठा नाही, फक्त एकच तेवढं गंगाला पाणी नाही. हे अवघड झालं. आणि यंदा आपला ऊस पण लय मोठा आहे आणि ऊस एकदम नंबर 1 आला आहे. आता फक्त त्याला माती लावून टाकली बघा, हरवा स्वाराने माती लावली. आता ही मका आहे, एवढी मका काढायची. आणि इथं आपल्याला आता पाऊस काय आता म्हणजे पाऊस काळा सुरू झाला असल्यामुळे, कारण असं वाटतंय आज पाऊस येईल काय माहीत. आय होप पाऊस यावा. आणि आपले कंटिन्यू ब्लॉग डेली येत जाणार आपले आता यूट्यूब चॅनलला. बघू शकता आपली म्हैस ती माझीच वाट बघत वाटते, कारण सकाळपासून तिला इथं बांधली चारायला तर शेतात. आणि तुम्ही आपले ब्लॉग कुठून बघताय आणि शेतकऱ्याच्या मुलाचे ब्लॉग तुम्हाला आवडते की नाही, तेवढं कमेंटद्वारे मला नक्की सांगा. आणि आपल्या अकाउंटला तेवढं सबस्क्राईब करा तुम्ही, कारण लवकरच आपल्याला म्हणजे एकदम भयानक विषय करायचा आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करा. वातावरण तर लयच नाही नंबर 1 राव मित्रांनो. बघू शकता तिकडं आपलं घर आहे, गरिबाचं छोटंसं घर आहे. आणि इकडं आपलं श्री संगमेश्वर देवस्थान बघू शकता. तिकडे कोणतरी बघत आहे मला, ते बघा कॅमेरा दिसतं की नाही आम्ही तुम्हाला. आणि आपली इंस्टाग्रामच्या आयडीवर 7,000 फॉलो कंप्लीट झाले. लवकरच आपल्याला 10K करून टाकायचे तर. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण आपली 3,000 सबस्क्रायबर लवकर कंप्लीट करायचे. तर आजचा असाच होता छोटासा ब्लॉग. आता आपले दररोज कंटिन्यू ब्लॉग येत म्हणजे 200% आपले ब्लॉग दररोज येत असेल. तर चला, आज थोडं काम आहे मला, गेवरायला जायचं आहे. भेटू आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.